नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी देण्यात आली आहे। नागपूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। आजही जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नागपुरातील नद्या आणि नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। या पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून आज जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टीचे आदेश दिलेले आहेत। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्यासोबत आहेत। अमर, मुसळधार पावसामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली, सध्या काय स्थिती आहे पावसाची नागपूरमध्ये? खरं तर पाऊस सतत अजूनही सुरू आहे, किंबहुना मध्ये मध्ये पावसाचा जोर सुद्धा वाढत आहे। त्यामुळे शहरातील अनेक भागात, सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। आता जी माहिती मिळालेली आहे ती पिपळा आणि बेसा या आजूबाजूच्या परिसरांमध्ये अनेक सोसायटीमध्ये पाणी साचलेलं आहे, घरात पाणी घुसलेलं आहे। नाग नदी अगदी ओव्हरफ्लो होण्याच्या पर्यंत पोहोचलेली आहे आणि अनेक सखल भागांमध्ये पाणी घरांमध्ये घुसल्याच्या तक्रारी येऊ लागलेल्या आहे। एकूणच असाच पावसाचा जोर अजून वाढला तर परिस्थिती अजून बिकट होण्याची चिन्ह आहे आणि पूरसदृश्य परिस्थिती संपूर्ण निर्माण होण्याची पण शक्यता आहे। नक्कीच, धन्यवाद अमर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।